आपण श्रीकृष्णाचा आउटलाईन ड्रॉ करणार आहे. आत्ता 6 वाजलेत इव्हनिंगचे आणि आत्ता फक्त आउटलाईनच ड्रॉ होऊ शकते. तर मी विचार केला की एकदम परफेक्ट असं आउटलाईन ड्रॉ करायचं. सो मी ग्रिड मेथडने आउटलाईन ड्रॉ करते. सो मी इथे ग्रिड लाईन्स ड्रॉ करून घेतल्यात आणि आपण ग्रिड मेथडने ही आउटलाईन ड्रॉ करणार आहे. आणि हा आहे आपला रेफरन्स इमेज. सो आत्ता 6 वाजलेत इव्हनिंगचे आणि मी आत्ता ग्रिड लाईन्स ड्रॉ करून घेतल्यात. सो बघूयात आपलं आउटलाईन किती वाजेपर्यंत ड्रॉ होतं. एकदम परफेक्ट असं आउटलाईन आपण ड्रॉ करणार आहे आणि ग्रिड मेथडने ड्रॉ करणार आहे. सो आउटलाईन ड्रॉ करायला मी यूज करते मेकॅनिकल पेन्सिल आणि ब्रिस्टोची बुक A3 साईजची बुक मी यूज करते. सो पटापट आपण आउटलाईन स्टार्ट करूयात. 6 वाजल्यात. बघूयात आपलं आउटलाईन किती वाजेपर्यंत ड्रॉ करून होतं. बट आपण आज एकदम परफेक्ट असं आउटलाईन ड्रॉ करणार आहे कारण आपला रेफरन्स इमेज जो आहे तो एकदम अट्रॅक्टिव्ह असा आहे. सो हे बघा, एकदम अट्रॅक्टिव्ह असा रेफरन्स इमेज आहे हा. सो मला बघितल्या असं हे आर्टवर्क आवडलं आणि असं वाटलं यार हे तर आपण ड्रॉ केलंच पाहिजे. सो मी हे आर्टवर्क ड्रॉ करायचं चूज केलं. सो कधी झालंय का की तुम्ही एखादं रेफरन्स इमेज बघितला आणि असं मनातून एकदम फिलिंग आलं की नाही, हे आपण ड्रॉ केलंच पाहिजे. आत्ता माझ्याबरोबर तेच झालं. मी Pinterestवरती बघत होते की काय काय आर्टवर्क्स आहेत जे मी ड्रॉ करू शकते. बट मला हा स्केच दिसला. हा ऑलरेडी ब्लॅक अँड व्हाईट होता. सो मला खूप अट्रॅक्टिव्ह वाटला. सो चला आपण स्टार्ट करूयात आउटलाईन ड्रॉ करायला. सो हे आईज अँड नोज काढायला कंप्लीट 1 तास गेला आहे माझा आणि खूप खूप जास्त टफ वाटत आहे. जसं जसं मी आउटलाईन ड्रॉ करत जाते तसं तसं खूप जास्त टफ वाटतं आहे आणि ॲक्च्युली खूप जास्त बेसिक लाईन वर्क आहे. ज्वेलरी, हेअर बनमध्ये सुद्धा ज्वेलरी आहे खूप सारी. सो त्याच्यामुळे थोडंसं टफ वाटतं आहे. बट ठीक आहे, आपण आज ह्याची आउटलाईन कंप्लीट करणार आहोत. सो तुम्ही बघा आणि मी कंप्लीट करायचा ट्राय करते. चला तर मग कंप्लीट करूयात. आईज, नोज, लिप्स ड्रॉ करून झाल्यात आणि आता मी हे हेअर बनचे जे त्याची हेअर बनची जी ज्वेलरी आहे ती ड्रॉ करते. इथली ज्वेलरी तर ऑलमोस्ट कंप्लीट होत आली आहे, थोडीशी राहिली आहे. बट इथली जी आहे बनमधली जी ज्वेलरी आहे ती पहिली कंप्लीट करून घेते. आता थोडंसं जे आपलं आर्टवर्क आहे ते मेसी असं वाटत असेल, बट डोंट वरी, जेव्हा हे शेडिंग करायला घेणार तेव्हा
एकदम रिअलिस्टिक लुक देणार आहे. सो चला पटकन आपण ड्रॉ करूया. सो फायनली आपलं ह्या आउटलाईन ड्रॉ करून कंप्लीट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर असं ज्वेलरी वगैरे मी ग्रेड मेथडने ड्रॉ केली आहे. बट उद्या शेडिंगचा पार्ट आहे, आपण शेडिंग कंप्लीट करणार आहोत उद्या. सो फायनली पूर्ण आउटलाईन ड्रॉ करून कंप्लीट झाली कृष्णाची आणि थोडा वेळ लागला कारण ज्वेलरीचं काम खूप जास्त होतं ह्याच्यामध्ये. बट मी पूर्ण केलेलं आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 8 वाजता आपलं हे आउटलाईन ड्रॉ करून कंप्लीट झालेलं आहे. कंप्लीट मला 2 तास लागलेत हे आउटलाईन ड्रॉ करायला. बट एकदम परफेक्ट आउटलाईन ड्रॉ झालेला आहे आणि ग्रीड मेथडने काढलं असल्यामुळे ते एकदम परफेक्ट झाला आहे. सो उद्या आहे आपला शेडिंग पार्ट. तर आजच्यापुरतं एवढंच. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघायला विसरू नका, शेडिंगचा पार्ट आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.